तर विद्यार्थ्यांना इकॉनॉमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 420 पेजेसचे पीडीएफ जे की विद्यार्थ्यांनो नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी आपण तयार केलेली आहे। सध्या हे पीडीएफ जे आहे 199 मध्ये जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेतला तर मिळेल, इतर सुपर क्लास पाहून जर घेतला तुम्हाला हे 300 रुपयाला पडेल। आता सध्या जो ही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी घेण्यासाठी 8208685654 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचा आहे। आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक तुमच्यातर्फे नक्कीच करायचा आहे। जेव्हा लाईक कराल पुढची सुपर क्लास विद्यार्थ्यांनो जेव्हा कधी आपण होईल ती तुम्हाला ब्राउज फीचरमध्ये यूट्यूबमध्ये दिसून जाईल जेव्हा तुम्ही लाईक कराल, तर लगेच करून घ्या। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात जो पहिला आहे तो प्रश्न कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं असं दिसून येते की या ठिकाणी मुद्रांक शुल्क का आकारला जातो ते पहिल्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे। कोणत्या कारणास्तव मुद्रांक शुल्क आकारला जात असतो? कागदपत्र कायदेशीररित्या वैध राहावे म्हणून, किंवा सरकारला भरपूर उत्पन्न मिळावे म्हणून, वरील दोन्ही, किंवा सत्ता 5 वर्षाला बदलते म्हणून। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। कागदपत्रे कायदेशीररित्या वैध व्हावे म्हणून आणि ते कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मान्य राहावे म्हणून या ठिकाणी मुद्रांक शुल्क हा आकारला जात असतो। कव्हर करूया। प्रश्न दुसरा, दार्जिलिंग थंड हवेचे ठिकाण विचारलेलं की पुढीलपैकी कोणत्या राज्यात येते? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण ऑप्शन्समध्ये आहे महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल किंवा तेलंगणा। ऑप्शन्स क्रमांक 3 पश्चिम बंगाल राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले लक्षात येते। प्रश्न तिसरा, वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये येतो किंवा स्थित आहे सांगायचं? वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात, बिहार किंवा कर्नाटक। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3, बिहार या राज्यामध्ये वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प स्थित आहे। तर चौथा प्रश्न, पूर्व घाट पश्चिम घाट ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी कोणता शिखर आहे ते सांगायचं आहे। 2 पूर्व घाट तसेच या ठिकाणी पश्चिम घाट, तर अन्नामलाई, निलगिरी, बैराट किंवा या ठिकाणी खाली एक आहे। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांनो 2 निलगिरी पर्वत असे जे आहे या ठिकाणी पूर्व घाट पश्चिम घाट ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणचे शिखर असलेले लक्षात येते। प्रश्न 5वा कव्हर करूया। दुधावरची साय दुधापासून वेगळी कोणत्या कारणास्तव होत असते ते सांगायचं आहे। आपण जेव्हा दूध तापवत असतो तर दुधाची जी साय आहे दुधापासून वेगळी होते, सर्वांनाच माहीत आहे, पण कशामुळे? या ठिकाणी चरबी, पाण्याची घनता, वरील दोन्ही किंवा उष्णतेमुळे। तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य राहील। म्हणजेच काय, पाण्याची घनता तसेच विद्यार्थ्यांना दुधातील फॅट, आपण फॅट म्हणतो ज्याला, दुधातील फॅट किंवा चरबी, त्यामुळे जे आहे साय जी आहे वेगळी होताना लक्षात येते। प्रश्न 6वा, रक्तातील कॅलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे? रक्तामधील कॅलेस्ट्रॉल कमी करणारी, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सिंकोना, तुळस, हा पर्याय चुकलेला आहे, माफ करायचा आहे। तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3, तुळस ही वनस्पती रक्तातील कशाचे कॅलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी एक वनस्पती आहे हे लक्षात येते। प्रश्न 7वा विचारलेला की कोंढाणा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे। लेणीचं नाव या ठिकाणी कोंढाणा आहे। तर ऑप्शन्समध्ये जिल्हे दिलेले आहेत पालघर, जालना, सातारा किंवा रायगड। ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना कोंढाणा लेणी स्थित असलेली लक्षात येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। तर प्रश्न 8वा असा आहे, बलसागर भारत हो ही शिकवण कोणत्या व्यक्तीने दिलेली आहे? आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे। बलसागर भारत हो ही शिकवण कोणी दिलेली आहे? ऑप्शन्समध्ये आहे स्वामी विवेकानंद, साने गुरुजी, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा। तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2, साने गुरुजी यांनी बलसागर भारत हो शिकवण दिलेली आहे। प्रश्न 9वा, विनोबा भावे यांचे संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहे विनायक नरहरी भावे, विनायक नंदू भावे, विनायक नरसिंह भावे किंवा वरीलपैकी नाही। तर विचारलेले की विनोबा भावे यांचे पूर्ण नाव, तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील। विनायक नरहरी भावे असे जे आहे त्यांचे पूर्ण नाव असलेले लक्षात येते। प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया 10व्या क्रमांकाचा।
मोहेंजोदडो ही संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेली आहे ते विचारलेलं. नदीचे खोरे कोणते आहे ज्यामध्ये मोहेंजोदडो संस्कृती सापडलेली आहे? ओसी, रवी, सिंधू किंवा गंगा? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3. गंगा नदीच्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये जे आहे ही संस्कृती सापडलेली आहे. प्रश्न 11वा, लाल मुंग्या ज्या असतात त्यांच्या दंशामध्ये कोणते ॲसिड असते ते सांगायचं आहे. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये सल्फ्युरिक ॲसिड असते का? फार्मिक, लॅक्टिक किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. फार्मिक ॲसिड जे आहे विद्यार्थ्यांनो लाल मुंग्यांच्या विषामध्ये असते हे कळते, हे लक्षात घ्यायचं आहे. 12वा प्रश्न विचारलेला की बायबलचे मराठीमध्ये भाषांतर पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते? बायबलचे मराठीमध्ये तर पंडित रमाबाई यांनी केली होती का? एनी बेझंट किंवा रमाबाई रानडे किंवा सरोजिनी नायडू? तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. बायबलचे मराठीमध्ये रूपांतर जे आहे पंडिता रमाबाई यांनी केलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. तर 13व्या प्रश्नात विचारलेलं की राज्यघटनेमध्ये वी द पीपल हा जो भाग आहे तो कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ते सांगायचं आहे. भाग वी द पीपल आहे तर अमेरिका, जर्मनी, इटली किंवा स्वित्झर्लंड? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 1. अमेरिका या देशाकडून वी द पीपल हा भाग जो आहे तो स्वीकारलेला आहे. 14वा प्रश्न, मणिकर्णिका हे पुढीलपैकी कोणत्या महिलांचे मूळ नाव होते किंवा आहे ते सांगायचं आहे. मणिकर्णिका सरोजिनी नायडू ऑप्शन्समध्ये दिलेले आहे, राणी लक्ष्मीबाई, पंडिता रमाबाई किंवा वरीलपैकी कोणतीही नाही? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी योग्य आहे. मणिकर्णिका, राणी लक्ष्मीबाई यांचे जे आहे मणिकर्णिका हे संपूर्ण म्हणजे त्यांचे एक नाव असलेले लक्षात येते. प्रश्न 15वा, बिटुमिनस हा कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? बिटुमिनस कशाचा प्रकार आहे? ऑप्शन्समध्ये आहे कोळसा, खडक, मॅग्नेशियम किंवा ग्रेनाइट? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. म्हणजेच काय, बिटुमिनस हा कोळशाचा प्रकार असलेला लक्षात येतो. घेऊया पुढचा प्रश्न. 16व्या प्रश्नात विचारलेले की संत तुकडोजी महाराजांचे कोणते भजन जे आहे अतिशय प्रसिद्ध ठरलेले आहे? संत तुकडोजी महाराज यांचे चक्री भजन, सोंगी भजन, खंजिरी भजन किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक 3 खंजिरी भजन जे आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो संत तुकडोजी महाराज यांचे अतिशय प्रसिद्ध झालेले लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. 17व्या प्रश्नात विचारलेले की राजस्थान राज्याचा लोकनृत्य प्रकार पुढीलपैकी कोणता आहे? राज्य लक्षात घ्या फक्त. राजस्थान राज्य विचारलेलं. गरबा आहे का, घुमर, दांडिया किंवा कथक? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. घुमर हा राजस्थान राज्याचा नृत्य प्रकार असलेला दिसतो. 18व्या प्रश्नात विचारलेलं की महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती पुढीलपैकी कोणत्या पिकासाठी झालेली होती? हरित क्रांती, क्रांतीचं नाव लक्षात घ्यायचं आहे. ज्वारी, मका, भात किंवा बाजरी? तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. ज्वारी पिकासाठी जे आहे महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडून आलेली होती. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 19वा. सोनेरी तंतू क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित होती ते सांगायचं आहे. आता या ठिकाणी जी क्रांती झालेली होती सोनेरी तंतू आहे तर सुपारी, कात, ताग किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. तागा संबंधित जे आहे कोणती, तर सोनेरी तंतू क्रांती असलेले लक्षात येते. प्रश्न 20वा. अजीवनसत्वाचे पुढीलपैकी कोणते एक रासायनिक नाव आहे? कोणते आहे रासायनिक नाव ए जीवनसत्वाचे? थायमिन आहे का, रेटिनॉल, बोरॉन किंवा नायसिन? तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. रेटिनॉल असे अजीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे हे आपल्या सर्वांना कळते. घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 21व्या क्रमांकाचा. एक गाव एक पानवटा या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे. कादंबरीचं नाव एक गाव एक पानवटा. तर बाबा आमटे, बाबा आडाव, इरावती कर्वे किंवा भालचंद्र नेमाडे? तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील. बाबा आडाव यांची एक गाव एक पानवटा ही कादंबरी आहे. 22वा प्रश्न. अकोला येथे पुढीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ स्थित आहे ते सांगायचं आहे. जिल्हा विचारलेला अकोला, अकोल्यामध्ये कोणते येते? पंजाबराव देशमुख, वसंतराव नाईक, बाळासाहेब सावंत किंवा महात्मा फुले? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. पंजाबराव देशमुख विद्यापीठ विद्यार्थ्यांनो अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. घेऊया पुढचा प्रश्न.
तर 22व्या प्रश्नात विचारले की धोम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? धोम जलविद्युत प्रकल्प, तर ऑप्शन्समध्ये आहे गंगा, कृष्णा, रावी किंवा कोशी. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन योग्य राहणार आहे. कृष्णा नदीवर धोम जलविद्युत प्रकल्प आहे. तर 24वा प्रश्न, जन्मदर म्हणजे एका वर्षातील किती व्यक्तींमागे जन्माचे प्रमाण असते? ज्यांना आपण जन्मदर आपण बरेच वेळेस ऐकलेला आहे, जन्मदर, पण किती व्यक्तींमागे जन्माचे प्रमाण म्हणजे जन्मदर असतं? 4000, 1000, 2000 किंवा 3000. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील. म्हणजेच जन्मदर म्हणजे काय? एका वर्षातील 1000 व्यक्तीमागे जन्माचे प्रमाण. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 25वा असा दिसून येतो, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वने पुढीलपैकी कोणत्या प्रकारची आढळतात किंवा आहेत ते सांगायचं आहे. कोणत्या प्रकारचे आहेत? गवताळ, पानझडी, सदाहरित. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 2. पानझडी वने आपल्या राज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये असलेली लक्षात येतात. तर प्रश्न आहे 26वा, टुना दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे. टुना एका फिशचे नाव आहे, माशाचे नाव आहे, ती प्रजाती आहे. त्यांना वाचवण्यासाठी टुना दिवस हा साजरा केला जात असतो. 1 मे, 3 मे, 2 मे किंवा 4 मे. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य राहणार आहे. 2 मे या दिवशी टुना दिवस हा साजरा होत असतो. प्रश्न 27वा, तर मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा जो अधिकार आहे संविधानाने पुढीलपैकी कोणाला दिलेला आहे? मूलभूत हक्कांवर, तर पंतप्रधान यांच्याकडे आहे का, राष्ट्रपती, राज्यपाल किंवा संसद? ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. भारतीय संसदेकडे मूलभूत हक्कांवर जे आहे त्यांना मर्यादा घालण्याचा जो अधिकार आहे तो देण्यात आलेला आहे. 28व्या प्रश्नात विचारलेलं, शिक्षणाचे माहेरघर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला किंवा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ते विचारलेलं आहे. कशाचे? शिक्षणाचे माहेरघर. मुंबई, पुणे, नाशिक किंवा नागपूर. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. पुणे या शहराला किंवा जिल्ह्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात. प्रश्न 29वा पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज यांना दंड देण्यासाठी विजापूर शासकाने कोणाला बोलवले होते ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना दंड देण्यासाठी, तर आदिलशहा, औरंगजेब, जयसिंह किंवा अफजल खान. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 4. अफजल खान यांना जे आहे विजापूर शासकाने छत्रपती शिवाजी महाराज यांना दंड देण्यासाठी बोलावलेले होते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा दिसून येतो की दांडी यात्रेमध्ये महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींचा समावेश होता? दांडी यात्रेमध्ये किती आपल्या महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती होते समाविष्ट झालेले? 13 व्यक्ती, 12 व्यक्ती, 14 किंवा 16. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. 13 व्यक्तींचा जो आहे आपल्या महाराष्ट्रातून दांडी यात्रेमध्ये समावेश झालेला लक्षात येतो. अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे, एक रिमाइंडर आहे. 420 पेजेसचे PDF विद्यार्थ्यांनो, जे की नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी आपण तयार केलेले आहे. हे PDF जर तुम्ही हा सुपर क्लास पाहून घेताल तर तुम्हाला 199 मध्ये मिळेल. जर इथं सुपर क्लास पाहून घेतला तर ते तुम्हाला 300 रुपयाला मिळेल. तर आता जोही चुकीचे आहे त्या सर्वांनी घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांना. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचीच नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाते. आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी आपण रिक्वेस्ट केली होती लाईक करण्याची. जर नसेल केला असाल तर सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे. लाईक करणं गरजेचे असते. तुम्ही जेव्हा लाईक करसाल तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला किंवा आपल्या या चॅनलला किंवा या चॅनलच्या या सुपर क्लासला मिळत असतो. चला लगेच करून घ्या. भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.